श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराज कोण होते. स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पूजनीय संतांपैकी एक मानले जातात. त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थ या नावानेही ओळखले जातात. अनेक भक्त त्यांना दत्तात्रयांचा तिसरा अवतार देखील मानतात. स्वामी समर्थ महाराज हे अद्वैत भक्ती, वैराग्य आणि जनकल्याणाचा संदेश देणारे महान संत होते. त्यांनी जात, धर्म किंवा श्रीमंती किंवा गरिबी असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यांच्या कृपेने अनेक भक्तांचे संकट दूर झाले, असे असंख्य अनुभव सांगितले जातात. स्वामी समर्थ महाराजांच्या जन्माविषयी निश्चित ऐतिहासिक माहिती नाही. अनेक भक्त परंपरेनुसार ते कोणत्याही सामान्य मनुष्याप्रमाणे जन्मले नाहीत, तर ते देवी स्वरूपात प्रकट झाले. काही परंपरांमध्ये ते नरसिंह यांचे पुढील अवतार मानले जातात. त्यांनी भारतभर भ्रमण करून शेवटी अक्कलकोट येथे वास्तव्यास सुरुवात केली. त्यामुळे अक्कलकोट हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. स्वामींचा संदेश: भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ईश्वरावर दृढ श्रद्धा ठेव. सत्य, प्रामाणिकपणा आणि परोपकाराचा मार्ग स्वीकारा. नामस्मरण, सेवा आणि सदाचार हे जीवनाचे खरे धन. स्वामी समर्थ महाराज यांची समाधी कुठे आहे? स्वामी समर्थ महाराजांची इसवी सन 1878 मध्ये अक्कलकोट येथे समाधी घेतली. आजही लाखो भक्त श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथे दर्शनासाठी जातात आणि त्यांची कृपा अनुभवत असल्याची भावना व्यक्त करतात. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामी समर्थ हे कोण आहेत? तर माझ्या भाषेमध्ये स्वामी समर्थ हे आपले आई, वडील, भाऊ, बहीण सगळं काही आहे. जिथे आपल्याला ज्या गोष्टीची गरज पडेल त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी ते तयार होतात. असे माझ्याबद्दलचे असंख्य अनुभव आहेत मित्रांनो, आणि ते देखील जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर कृपया तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्हाला छान छान माहिती आणि स्वामींविषयी असलेलं माझ्याकडचं जे थोडंसं ज्ञान आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल प्रामाणिकपणे. श्री स्वामी समर्थ.